नमस्कार. श्रुतीज फूड होममध्ये सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत. सर्वांना व्हॅलेंटाईन्स डेच्या शुभेच्छा. आणि व्हॅलेंटाईन डे स्पेशल करण्यासाठी आज एक फायरलेस कुकिंग रेसिपी आपण बघणार आहोत. रागी रोज शाही हार्ट्स. लागणारे साहित्य: नाचणी पीठ घेतलेलं आहे 1/2 कप, 1/3 कप डेसिकेटेड कोकोनट, 1/3 कप मिल्क पावडर इथे दाखवायची राहिलेली आहे, 2 चमचे गुलाब सिरप, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, 2 चमचे तूप घेतलेलं आहे, 200 ml कंडेन्स्ड मिल्क घेतलेलं आहे, आवश्यकतेनुसार दूध लागणार आहे. दूध गरम करून पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आणि 2 चमचे दूध मसाला घेतलेला आहे. एका बाउलमध्ये आपण घेतलेलं नाचणी पीठ घेतलेलं आहे. अर्धा कप नाचणी पीठ आहे, 1/3 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे आणि डेसिकेटेड कोकोनटच्या इतकंच म्हणजे 1/3 कपच मिल्क पावडरही घेतलेली आहे. इथे वापरलेलं नाचणी पीठ हे ड्राय रोस्ट करून घेतलेलं आहे. मायक्रोवेव्हला 30-30 सेकंद लावून ड्राय रोस्ट केलेलं आहे. यामध्ये आपण घेतलेल्या रोज सिरपपैकी 2 ते 2.5 छोटे चमचे रोज सिरप ॲड केलेलं आहे. आपण घेतलेल्या मिठातलं चवीनुसार मीठही वापरलेलं आहे. सुरुवातीला हे मिश्रण दुधाचा वापर न करता चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. एकदा मिश्रण व्यवस्थित एकजीव झालं की त्यामध्ये आवश्यकतेनुसार दूध घालून आपल्याला हे मिश्रण मळून घ्यायचं आहे. सैलसर असा या मिश्रणाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. दूधही तापवून थंड करून घेतलेलं आहे. इथे वापरलेलं नाचणी पीठ हे नाचणी सत्व नसून नाचणीचं पीठच आहे. जे आपण भाकरीसाठी वापरतो ते नाचणीचं पीठ इथे मी वापरलेलं आहे. माझ्याकडे हा हार्ट शेपचा कुकी मोल्ड आहे, हा मी इथे वापरत आहे. मोल्डला आतल्या बाजूनेही तूप लावून घ्यायचं आहे आणि मिश्रणालाही आवश्यकतेनुसार तूप लावून घ्यायचं आहे. मिश्रण मळताना जास्त मळायचं नाही, नाहीतर मिल्क पावडरमुळे मिश्रण सैल होण्याची शक्यता असते. मिश्रणातला एक पोर्शन काढून तो व्यवस्थितपणे या मोल्डमध्ये घातलेला आहे आणि सर्व बाजूंनी व्यवस्थित प्रेस केलेलं आहे. एक्स्ट्राचं मटेरियल काढून टाकलेलं आहे. हार्ट मोल्डमधून काढताना मोल्ड थोडासा टॅप करायचा म्हणजे हार्ट व्यवस्थित निघून येतो. फायरलेस कुकिंग रेसिपी म्हणजे ही रेसिपी तयार करताना आपण गॅसचा वापर करत नाही. ही रेसिपी एका फायरलेस कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये मी सादर केली होती. त्या कुकिंग कॉम्पिटिशनची थीम होती स्वीट रेसिपी विथ ॲडेड हेल्थ कोशंट. यामध्ये मी रागी फ्लोअर म्हणजे मिलेटचा वापर केला. वरून कुठल्याही प्रकारची साखर घातलेली नाही. जी साखर होती ती कंडेन्स मिल्क आणि मिल्क पावडरचीच होती. त्यामुळे या रेसिपीला मला बक्षीसही मिळालं होतं. आज व्हॅलेंटाईन डे निमित्त श्रुतीज फूड होमच्या प्रेक्षकांसाठी खास ही रेसिपी दाखवलेली आहे. आपण घेतलेलं कंडेन्स मिल्क, उरलेलं रोज सिरप आणि साधं दूध जेवढं लागेल पातळसर मिश्रण होण्यासाठी तेवढं वापरलेलं आहे. हे मिश्रण आपण केलेल्या हार्ट्सवर टाकायचं आहे जेणेकरून हार्ट्स त्यामध्ये पूर्णपणे बुडले जातील. आणि डेकोरेशनसाठी मी इथे रोज पेटल्स धुवून छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत, ते वापरले आहेत. आपल्याला रोज पेटल्स वापरायचे नसतील तर स्किप केलं तरी चालेल. त्याऐवजी आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटचे काप करून वापरले तरीही चालतील. आपण घेतलेल्या दूध मसाल्याचाही वापर मी इथे सजावटीसाठी केलेला आहे. आपण आपल्या आवडीप्रमाणे वेगवेगळी सजावट करू शकतो. सर्व करण्याआधी ही डिश किमान अर्धा तास तरी तयार करून ठेवावी म्हणजे आपलं कंडेन्स मिल्कचं मिश्रण या कटलेट्समध्ये किंवा हार्ट्समध्ये व्यवस्थित मुरतं आणि साधारण 15-20 मिनटं रेफ्रिजरेटही करावी. तर या व्हॅलेंटाईन डेला ही रेसिपी नक्कीच करा आणि आपल्या पार्टनरला खुश करा. चवीतही उत्कृष्ट, करायलाही सोपी अशी ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा. श्रुतीज फूड होम या आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अशाच कंटेंटसाठी फॉलो करत राहा श्रुतीज फूड होम. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.